नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र लक्ष अर्थशास्त्र यावर आधारित प्रश्न पण पाहिले, त्याचबरोबर काही घटक पाहिलेले आहेत. बरोबर. आजचा आपला हा जो लेक्चर आहे तो आहे जी केचा म्हणजे आपला जनरल नॉलेजचा आहे. सामान्य ज्ञानावर आधारित आपण हा एक लेक्चर ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जेव्हा पहिला लेक्चर्स घेतला होता त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण काही प्रमाणात म्हणजे काही लेक्चर्स पण राहतील आपले थेरी वाईज, त्याचबरोबर आपले जी के म्हणजे MCQ वाईजसुद्धा आपले लेक्चर्स असणार आहे की जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा आपल्याला कशावर आधारित ते प्रश्न द्यायचे आहेत यावर आधारित आपण शिकणार आहोत. बरोबर की नाही? मग ह्यासाठी मी तुम्हाला आपल्या मागच्याच लेक्चर्समध्ये संपूर्ण ते क्लिअर केलेलं होतं. बरोबर. मग आज आपला हा जो लेक्चर्स आहे, मागेसुद्धा आपण काही लेक्चर्स घेतलेले आहेत जे MCQवर आधारित होते. बरोबर. आजचाही आपला हा जो लेक्चर आहे MCQवर 20 क्वेश्चन आहेत जे मी तुम्हाला ह्या लेक्चर्समध्ये पूर्ण टोटली, हे बघा, हे जे 20 आहेत टोटली आपण ते घेणार आहोत. तर अधिक वेळ न वाया घालता आपण आजच्या या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आलं लक्षात? तर सर्व मित्रमैत्रिणींना एकच विनंती आहे की लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदर सर्व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर्स आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही घेता येईल. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे आपले हे क्वेश्चन असणार आहेत. आलं लक्षात? सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. हे संपूर्ण 20च क्वेश्चन का घेतलेत? कारण की जास्तीत जास्त अभ्यास व्हायला पाहिजे, कारण की आपण जेवढे कमी क्वेश्चन राहतील तेवढा अभ्यास जास्त राहणार आहे. बरोबर की नाही? जास्त आपण क्वेश्चन घेतले आणि मग आपल्याला प्रॉब्लेम होऊन जातो की अभ्यासाचा जास्तीत जास्त आपल्या लक्षात राहत नाही किंवा अशा प्रश्नांना प्रॉब्लेम होऊन जातो. म्हणून आपण कमी क्वेश्चन घेतले. अभ्यास थोडासाच करायचा पण चांगला करायचा. आलं लक्षात? तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न वाया घालता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे आपला, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले आहे? जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? हा इतिहासावर आधारित प्रश्न आहे. कशावरती? इतिहासावर आधारित प्रश्न आहे. पहिला प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालेला आहे? उत्तर आहे 13 एप्रिल 1919मध्ये झाला आहे. कधी झालेला आहे? 13 एप्रिल 1919मध्ये झालेला आहे. दुसरा प्रश्न आपला दुसरा आहे, लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे? लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? कवरत्ती. काय आहे? कवरत्ती ह्या ठिकाणी त्याची राजधानी आहे. लक्षात? हा आपला दुसरा प्रश्न होता. लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे? तर उत्तर आहे कवरत्ती. कुठे आहे? कवरत्ती. आता आपला तिसरा प्रश्न बघा, काय आहे तो? जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? तर तो आहे 11 जुलैला. कधी केला जातो? 11 जुलैला. पहा मित्रांनो, हे छोटे छोटे प्रश्न आहेत, पण भरपूर वेळा ह्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येत नाही. सेटच्या क्वेश्चन पेपरमध्ये भरपूर वेळा हा विचारला गेलेला प्रश्न आहे. सेट क्वेश्चन पेपर आहे ना आपली, त्याच्यामध्ये भरपूर वेळा हा विचारला गेलेला प्रश्न आहे. लक्षात? त्याच्यामुळे हे करून जायचे. 20च क्वेश्चन घेतले, जास्त घेतलेले नाहीत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास सविस्तररित्या करता येईल आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास करता येईल यासाठी. चौथा प्रश्न आहे आता आपला, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? प्रश्न काय आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? हा राज्यशास्त्रावर आधारित प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे 9 वर्ष. काय आहे? 9 वर्ष. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो 9 वर्षाचा असतो. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? पाचवा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? उत्तर आहे हॉकी. उत्तर आहे हॉकी. प्रश्न 6वा, कुच्चीपुडी नृत्यशैली कुठे आहे? कुच्चीपुडी ही एक नृत्यशैली आहे, ती कुठल्या याच्यातली आहे? तर ते विचारलं आहे प्रश्न. तर उत्तर आहे आंध्र प्रदेशामधली आहे. कुठल्या प्रदेशातली? ती आंध्र प्रदेशामधला हा नृत्यशैलीचा प्रकार आहे. काय? कुच्चीपुडी. कधी कधी प्रश्न असा विचारला जाईल, आंध्र प्रदेशामध्ये कोणती नृत्यशैली आहे, असाही प्रश्न विचारला जाईल. बघा, आपला नवीन एक प्रश्न तयार झालेला आहे,
आंध्र प्रदेशामध्ये कोणती नृत्यशैली आढळून येते असा प्रश्न असतो. तर त्याचं उत्तर आहे कुच्चीपुडी. उत्तर आहे कुच्चीपुडी. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? प्रश्न काय आहे? मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? तर किती आहे? 206. विज्ञानावर आधारित प्रश्न आहे हा. मानवी शरीरात एकूण किती हाडं आहेत? तर ती 206 आहेत. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? त्याचं उत्तर आहे चंद्र. आलं लक्षात? उत्तर आहे चंद्र. आता पुढची प्रश्नावली बघू आपण. पहा, प्रश्न व्यवस्थित दिसत आहे तुम्हाला? एकदम छोटीशी आपण क्वेश्चनरी घेतली की जेणेकरून आपल्याला सर्व प्रश्न लक्षात राहतील आणि आपल्याला त्याचा अभ्यास होईल. थोडा थोडा अभ्यास करायचा पण व्यवस्थित करायचा की जेणेकरून 20-20 प्रश्न जरी घेतले आपण, रोजचे 20-20 प्रश्नांचं घेऊया की जेणेकरून आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. आलं लक्षात? आता बघा, 9वा प्रश्न आहे, नोटाचे मुख्यालय कोठे आहे? नोटोचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे, उत्तर आहे ब्रुसेल. कुठे आहे? ब्रुसेल. नाटोचे सॉरी प्रश्न माझा बोलताना चुकला. प्रश्न आहे नाटोचे मुख्यालय कोठे आहे? तर नाटोचे मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल या ठिकाणी. कुठे आहे? ब्रुसेल या ठिकाणी. पुढचा आहे प्रश्न, 10वा प्रश्न, तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते? तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते? तर उत्तर आहे निकोटीन. उत्तर आहे निकोटीन. प्रश्न 11वा आहे, गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे? गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे भागीरथी. भागीरथी आहे त्याचं नाव. काय आहे? भागीरथी. गंगा नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने बोलवलं जातं? तर भागीरथी या नावाने बोलवलं जातं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, कम्युनिस्ट जाहीरनामा कोणी लिहिला आहे? कम्युनिस्ट जाहीरनामा कोणी लिहिलेला आहे? तर तो आहे कार्ल मार्क्सने लिहिला आहे. कोणी लिहिला आहे? कार्ल मार्क्सने लिहिलेला आहे. 13वा प्रश्न, पुराणाचा अभ्यास करणारा पहिला मुस्लिम कोण होता? जो पुराण आहे, पुराणांचा अभ्यास करणारा पहिला मुस्लिम कोण होता? तो आहे अल्बेरेनू. कोण आहे? अल्बेरेनू. आलं लक्षात? 14वा प्रश्न, लोकशाही म्हणजे लोकांसाठी आणि लोकांचे राज्य ही व्याख्या कोणी केलेली आहे? ही लोकशाहीवर आधारित व्याख्या आहे. बघा, भरपूर वेळा व्याख्या दिलेली राहते आणि व्याख्या कोणी दिलेली आहे याचं उत्तर आपल्याला लिहावं लागत असतं. असाही प्रश्न विचारला जातो किंवा अब्राहम लिंक हे असं नाव दिलं असतं आणि ह्या अब्राहम लिंकने कोणती व्याख्या केलेली आहे असाही प्रश्न, म्हणजे 2 पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आलं लक्षात तुम्हाला? बघा, प्रश्न पुन्हा वाचते. 14वा प्रश्न आहे आपला, लोकशाही म्हणजे लोकांसाठी आणि लोकांचे राज्य ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही व्याख्या केलेली आहे, उत्तर आहे अब्राहम लिंक यांनी. आलं लक्षात? उत्तर आहे अब्राहम लिंक यांनी. असाही प्रश्न असू शकतो, अब्राहम लिंक यांनी लोकशाहीवर आधारित केलेली व्याख्या स्पष्ट करा. असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर उत्तर काय लिहिणार? लोकशाही म्हणजे लोकांसाठी आणि लोकांचे राज्य ही व्याख्या अब्राहम लिंक यांनी केलेली आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघूया आपण आता. 15वा प्रश्न बघा. 15वा प्रश्न पाहत आहोत आपण आता. स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित दिसत आहे? पहा, मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे सलीम मुल्ला खान. काय आहे उत्तर? सलीम मुल्ला खान. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? उत्तर आहे भानू अथैया. भानू अथैया. आलं लक्षात? भानू अथैया. 17वा प्रश्न, सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारताचे राज्य कोणते आहे? सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असलेले भारताचे राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे एक असं राज्य आहे की ज्यामध्ये काय आहे? जास्त लोकसभा मतदारसंघ आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, स्पाइस टेस्ट
स्टेट ऑफ इंडिया, स्पाइस स्टेट ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? स्पाइस स्टेट ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? तर उत्तर आहे केरळ या राज्याला. कोणत्या राज्याला? केरळ या राज्याला. 19वा प्रश्न आहे, इंडिया गेट कधी बांधले गेले होते? आता आपण गेट ऑफ इंडियाला तर गेलो आहे, पण ते नक्की त्याची बांधकाम कधी झालेलं आहे याचं आपल्याला भरपूर वेळा माहिती राहत नाही. तर हाही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. जनरल नॉलेजच्या ह्याच्यानुसार जी केचा जेव्हाही पेपर तुम्ही देणार, 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत जे जी केचा पेपर देतात त्या मुलांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, इंडिया गेट कधी बांधले गेले आहे? तर त्याचं उत्तर आहे 1921मध्ये. कधी? 1921मध्ये. आजच्या आपल्या या लेक्चर्सचा शेवटचा प्रश्न पाहत आहोत आपण. 20वा प्रश्न, मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न काय आहे? मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर उत्तर आहे 1979मध्ये. कधी झालेलं आहे? 1979मध्ये. लक्षात. ही आजची आपली 20 अशी जी केवर आधारित आपली MCQ क्विज होती. आज मी 20 प्रश्न घेतलेले. रोज आपण असे 20-20 क्वेश्चन घेऊ जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सोयीचं राहील. जास्त बघा, भरपूर वेळा असं जास्त खाल्लं का जास्त त्रास होतो पोटाला, बरोबर की नाही? मग तसंच अभ्यास थोडा थोडा करू, 20-20 प्रश्नांचा करू, की जेणेकरून असं राहील की आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने किंवा परीक्षेला जेव्हा ते प्रश्न विचारले जातील तर आपल्याला त्याचे उत्तर व्यवस्थितरित्या देता येतील. आपण जर 50 किंवा 60 असे क्वेश्चन घेतले तर भरपूर वेळा आपल्याला अडथळा किंवा ते लक्षात राहण्यास थोडंसं प्रॉब्लेम येतो, किंवा आपण पूर्ण लेक्चर पाहत नाही, बाकीचे क्वेश्चन बघतो आणि बाकीचे क्वेश्चन करत नाही. तर असं होता कामा नाही. यासाठी मी 20-20 क्वेश्चन्स घेतलेले आहेत की जेणेकरून तुमचा अभ्यास हा सविस्तर होईल. यासाठी काही सोपे प्रश्न आहेत, काही कठीण प्रश्न आहेत. आता तुम्ही म्हणणार मॅडम बाकीचे तासचे सोपे प्रश्न होते. घेण्याचं कारण एकच होतं, भरपूर हेच सोपे प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहिता येत नाही किंवा ते सोप्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येत नाही. म्हणून मी काय केलेलं आहे की आपण 20-20 क्वेश्चनच ठेवलेले आहेत. काही सोपे आणि काही कठीण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आलं लक्षात? त्याच्यामुळे अभ्यास करताना थोडासाच करायचा, पण व्यवस्थित करायचा की जेणेकरून तो आपल्याला लक्षात राहील असा. आलं लक्षात? पुढच्या लेक्चर्समध्ये पण आपण तसेच 20 क्वेश्चन घेऊन येणार आहोत. हाही लेक्चर्स बघा, याच्या पुढचेही लेक्चर्स बघा. लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा त्यांनाही चांगल्या प्रकारे घेता येईल असं. आलं लक्षात? हा आपला GKवर आधारित होता. पुढचा लेक्चर आहे तो पण GKवर आधारित आणि आपले स्पर्धा परीक्षेला सगळे जे आहेत, नेट सेट असो, UPSC MPSC असो, सगळ्या याला स्पर्धा परीक्षांना आवश्यक राहील असंच आपलं लेक्चर्स असणार आहे. आलं लक्षात? चला तर मग आजच्या लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, भेटूया पुढच्या लेक्चरला. सो बाय. भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चर्समध्ये. आपल्याला भेटायचंच आहे. नवीन लेक्चर घेऊ, नवीन माहिती घेऊ. सो ओके, बाय.